नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललं 41वा, जीवन ऋतक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 16. भाग आपला चाललाय 237वा. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. कबीर चेरा संत का, दासनी का परदार. कबीर ऐसे भय रहा, जो पाऊँ तली घार. कबीर चेरा संत का, दासनी का परदार. कबीर ऐसे भय रहा, जो पाऊँ तली घार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर तर संतांचा नोकर आणि भक्तांचा दास आहे. मी तर असा राहतो की जणू पायाखालचं गवत आहे. भक्तांकडे किती विनम्रता असायला हवी ते इथे कबीरांनी सांगितलेलं आहे. साधकांनी केवळ ईश्वराचाच दास असावं असं नाही आहे, तर हरीच्या दासाचेही दास व्हावं. इतकी पराकोटीची विनम्रता अंगी असायला हवी. अहंकार नष्ट व्हायला हवा. कबीरांनी इथे गवताचं उदाहरण दिलेलं आहे. पायातळी आलेलं गवत पायांच्या आघात विना तक्रार सहन करत असते. हे गवत जसं अहंकार रहित असतं, तसंच साधकाने अहंकार रहितच झालं पाहिजे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर दास संतांचा, दास दासांचा आहे. पायतळीच्या गवता सममी, विनम्र होऊन राहे. कबीर दास संतांचा, दास दासांचा आहे. पायतळीच्या गवता सममी, विनम्र होऊन राहे. पुढचा 14वा दोहा ऐकूयात. रोडा भैर हो बाटका, तजी पाखंड अभिमान. ऐसा जे जन भय भय, ताहि मिले भगवान. रोडा भैर हो बाटका, तजी पाखंड अभिमान. ऐसा जे जन भय भय, ताहि मिले भगवान. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. रोडा, रोडा म्हणजे दगड. तजी म्हणजे टाकून दे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की वाटेतल्या दगडासारखं होऊन राहा. पाखंड आणि अभिमान यांचा त्याग करा. जे असे राहतात त्यांना भगवंतांची प्राप्ती होते. अभिमान, अहंकार हे भगवत प्राप्तीतील मोठं विघ्न आहे. रस्त्यात पडलेला दगड सगळ्यांच्या पायांच्या ठोकरा खात असतो. तशी सहनशक्ती भक्तांच्या अंगी असली पाहिजे. असा अहंकाराचा नाश होईल तेव्हाच भगवंत भेटेल. आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात. दगड जसा तो मार्गावरचा, पाखंड अहम तू टाकी. निरहंकारी साधकास रे, होते भगवत प्राप्ती. दगड जसा तो मार्गावरचा, पाखंड अहम तू टाकी. निरहंकारी साधकास रे, होते भगवत प्राप्ती. पुढचा 15वा दोहा ऐकूयात. कबीर न वैस बाप को, पर कौन वै न कोई. घालित राजू तोलिये,
भारी होय. कबीर न वैस बाप कहूँ, पर कौन वै न कोई. घालित राजू तोलिये, न वैस भारी होय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की सर्वजण आपल्याला म्हणजे ब्रह्माला नमस्कार करतात. कोणीही दुसऱ्याला नमस्कार करत नाही. तराजूत घालून पहा की जो नमन करतो त्याचं पारडं जड होतं. कबीरांच्या दृष्टीने सर्व काही ब्रह्मस्वरूपच आहे. तिथे काहीही भेद नाहीयेत. लौकिक दृष्टीने जरी एक दुसऱ्याला नमस्कार करत असताना दिसला तरी तो वास्तविक आपणच आपल्याला नमस्कार करत असतो. कबीर तराजूचं इथे उदाहरण देत आहेत. तराजूच्या एका पाड्यात वजन असलं तरी ते पारडं खाली जातं. तसंच जो नमन करतो, जो वागतो तोच श्रेष्ठ ठरतो. आता याच दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात. दुसऱ्यासी जो नमन करी परी, नमन ते आपणास. पहा तराजू भारी पारडे, जाई ते तळास. दुसऱ्यासी जो नमन करी परी, नमन ते आपणास. पहा तराजू भारी पारडे, जाई ते तळास. 16वा दोहा ऐकूयात. बुरा बुरा सबको कहे, बुरा न दिसे कोई. जे दिल खोजो आपणा, मुझसा बुरा न कोई. बुरा बुरा सबको कहे, बुरा न दिसे कोई. जे दिल खोजो आपणा, मुझसा बुरा न कोई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सर्व लोक वाईट वाईट म्हणून राहतात, पण कोणीही वाईट दिसून येत नाही. जर मी माझं मन अजमावलं, पाहू लागलो तर माझ्यासारखा कोणीही वाईट दिसून येणार नाही. मनुष्याचा स्वभावच असतो की तो प्रत्येक वस्तूत वाईट गोष्ट शोधत असतो. स्वच्छ पांढऱ्या कागदावर असलेला मोहरी एवढा काळा डाग असला तर त्याला तो डाग आधी दिसतो. स्वच्छ पांढऱ्या रंगाकडे त्याचं लक्ष जातच नाही. आपली दृष्टी दूषित असेल तर सर्व जग तसंच दूषित दिसतं. तेव्हा आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. आपण आपल्याकडे पाहिलं की दिसेल की आपल्याच दृष्टीत, हृदयात वाईटपणा पूर्णपणे भरलेला आहे. आपल्यासारखे वाईट जगात कोणीच नाहीये. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. दोषी दोषी सर्व ही म्हणती, दोषी दिसे न कोणी. डोकावून पाही मनामध्ये, स्वहुनी दोषी न कोणी. दोषी दोषी सर्व ही म्हणती, दोषी दिसे न कोणी. डोकावून पाही मनामध्ये, स्वहुनी